नमस्कार, माझे नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मूत्रपिंड निकामी होण्याच्या लक्षणांबद्दल बोलणार आहोत. आता आपण मूत्रपिंड निकामी होणे म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कोणत्याही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णामध्ये जेव्हा जेव्हा मूत्रपिंड खराब होत असते, तेव्हा ते काही ना काही सिग्नल देईल, कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते शरीराला सांगेल, की कापण्यात काहीतरी चूक होत आहे आणि त्यांची ओळख पटवल्यानंतर, त्यांना ओळखल्यानंतर डॉक्टरांकडून एफ-डी करून घ्या. की माझ्यामध्ये काहीतरी चूक होत आहे. मी एक चाचणी करून घेतली पाहिजे. मी डॉक्टरकडे जावे. आम्ही या व्हिडिओमध्ये त्याच संकेतांबद्दल बोलणार आहोत. तर चला पहिल्या संकेताबद्दल बोलूया आणि तो म्हणजे तुमच्या लघवीत प्रोटीन असणे. तुमच्या लघवीत प्रोटीन आहे हे तुम्हाला कसं कळेल? जर तुम्ही लघवी करत असाल, ऑटमध्ये करत असाल आणि पाहत असाल की तिथे खूप जास्त फेस तयार होत आहे. तुमची लघवी पारदर्शक नाही. ती खूप गढूळ आहे, ढगाळ आहे. तर तो एक संकेत असतो की तुमच्या लघवीतून प्रोटीन लीक होत आहे, बाहेर येत आहे. ठीक आहे, मला चाचणी करून घ्यायला हवी. तुम्ही डॉक्टरकडे जाता, डॉक्टर तुमची लघवीची तपासणी करतात. आता तुमची एफ-टी रिपोर्ट तर नॉर्मल येते, पण लघवीच्या रिपोर्टमध्ये प्रोटीन एक असतो. जर तुम्ही या प्रोटीनकडे दुर्लक्ष केले तर हळू काय होते की कळते की किडनी खराब होऊ लागली आहे. किडनी खराब झाली आहे. कारण जे आपले स्टेज 1 ऑफ किडनी फेल्युअर असते त्यामध्ये आपले जे प्रोटीन आहे ते लघवीत उपस्थित असते. पण आपली क्रिएटिनिन मूल्य नॉर्मल असते. तर जर तुम्ही या आजाराकडे दुर्लक्ष केले आणि नियंत्रणात ठेवले नाही तर काही वर्षांमध्ये 45 वर्षांनंतर किंवा 6 वर्षांनंतर आपण पाहतो की किडनी बऱ्याच प्रमाणात खराब झालेली असते. तर जसेच तुम्हाला कळते की तुमच्या लघवीत प्रोटीन उपस्थित आहे, तर तुम्ही त्याचे निराकरण करायला हवे. सोडू नये. दुसरं लक्षण आपण जे पाहतो ते म्हणजे वाढलेला रक्तदाब. आता जेव्हा कोणाचा रक्तदाब वाढतो तेव्हा त्याच्या शरीरात कोणती लक्षणे निर्माण होतात? ते सर्वात पहिले निर्माण होते ते म्हणजे डोकेदुखी. जर तुमचा बीपी सामान्य मर्यादेपेक्षा जास्त जात असेल, तर तुम्हाला डोकेदुखी जाणवणे ही एक सामान्य गोष्ट असते. तर काय होते की आपण डोकेदुखीचे उपचार करतो, पण डोकेदुखी ज्या कारणामुळे होत होती, ते सोडून देतो. ते म्हणजे तुमचा रक्तदाब. आता हा जो मोठा रक्तदाब आहे, त्यामागे कारण तुमची किडनी देखील असू शकते. कारण आपल्या शरीरात 3 असे अवयव आहेत, जे बीपीला मुख्यतः नियंत्रित करत असतात. पहिला आहे तुमचा मेंदू. तुम्ही तणावात आहात, बीपी वाढला. दुसरं आहे तुमचे हृदय. जर ते जोरात धडधडले, तर बीपी वाढतो. आणि तिसरी आहे आपली किडनी. कारण किडनी काय करते की शरीरातील जो काही मीठ आहे तो मूत्राच्या माध्यमातून बाहेर काढत असते. शरीरातील जो पाणी आहे ते बाहेर काढते आणि हेच मीठ आणि पाण्याचे खेळ आहे. बीपी जर ते व्यवस्थित काम करत नाहीत तर तुमचा बीपी वाढायला लागतो. जर तुमचा बीपी वाढत असेल, तर तुम्हाला हे जाणून घेण्याची गरज आहे, की कोणत्या अवयवामुळे तो वाढत आहे. माझा तणाव जास्त आहे का? काही समस्या आहे का? काही नुकसान होत आहे का? तर तिथे काम करण्याची गरज असते. ज्यांचा बीपी नेहमीच वाढलेला असतो. माझी हीच सल्ला आहे की तुम्ही 6 ते 6 महिन्यांनी तुमच्या किडनीचा टेस्ट आणि युरिनचा टेस्ट करत राहा कारण कधी बीपीमुळे किडनी खराब होईल आणि किडनीमुळे बीपी वाढेल हे माहीत नसते. आता आपण तिसऱ्या संकेताकडे जाऊया आणि तो म्हणजे रक्ताची कमतरता. आता रक्ताची कमतरता महिलांमध्ये तर सामान्य असते, पण ती पुरुषांमध्ये सामान्य नसते. तुम्ही तुमचा टेस्ट केला, रूटीन चेकअप केला आणि पाहिले की 9 येत आहे, तर ते पुरुषांच्या दृष्टीने खूप कमी आहे. आता जेव्हा 8 किंवा 9 हेमोग्लोबिन येत आहे, तेव्हा त्यामागे आपण कारणे विचारतो. रक्त कमी आहे तर कदाचित आयर्न कमी असेल, कदाचित प्रोटीनची कमी असेल, कदाचित माझ्या आहारात काही कमी राहिली असेल, ज्यामुळे रक्त तयार होत नाही आणि आपण कुठेतरी या संकेताला दाबून टाकतो. बीट खाईन, अनार खाईन, माझे हेमोग्लोबिन पूर्ण होईल आणि थोडेफार होतेही. हे जे हेमोग्लोबिन कमी होत होते ते आवश्यक नाही की आहाराच्या कमतरतेमुळेच होते. ते किडनीमुळेही होऊ शकते. कारण किडनी काय करते? ती एक हार्मोन तयार करते ज्याचे नाव आहे एरिथ्रोपोइटिन. आता एरिथ्रोपोइटिन काय करते? जे तुम्ही आहारात प्रोटीन खाल्ले, फोलिक घेतले, पी घेतले, आयर्न घेतले, त्यांना एकत्र करून हेमोग्लोबिन म्हणजेच इथे रक्ताचा कण तयार करते. आता जर तुमच्या शरीरात किडनी खराब होत असेल तर हे बाहेर पडत नाही किंवा कमी प्रमाणात बाहेर पडते, ज्यामुळे आपले हेमोग्लोबिन कमी तयार होते. हे एक लक्षण आहे जे आपल्याला सांगते की तुमच्या किडनीसह काहीतरी चुकीचे होत आहे.
म्हणून जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता दिसते, तेव्हा स्वतःहून त्यावर उपचार करण्यासाठी बसू नका. एकदा संपूर्ण शरीराची तपासणी करून घ्या. त्यानंतर तुम्हाला जे करायचे आहे ते करा. आता आपण आपल्या चौथ्या संकेताकडे जाऊया, जो आपल्याला सांगतो की किडनीसह काहीतरी चुकीचे होत आहे आणि तो म्हणजे शरीरात सूज येणे. तुमच्या शरीरात सूज येत नाही, पण जर तुम्ही सकाळी उठल्यावर पाहिले की शरीरात पाणी भरलेले आहे, तर तो एक मोठा संकेत असतो की काहीतरी चुकीचे होत आहे. आता काय चुकीचे होत आहे ते शोधण्याची गरज आहे. पहिले म्हणजे थायरॉइड. तुमचे थायरॉइड. तुमचा चेहरा कोरडा होतो, सूज येते. पण जर तुमच्या पायांमध्ये सूज येत असेल आणि दोन्ही पायांमध्ये सूज येत असेल, तर त्यामागे सर्वात मोठे कारण किडनी फेल्युअरच असते. आपली किडनी युरिन बनवून पाणी शरीरातून बाहेर काढत असते. आता समजा तुमची किडनी कमी काम करत आहे, तर पाणी कमी बाहेर काढले जाते. त्यामुळे ते शरीरात जमा होऊ लागते, ज्यामुळे आपल्याला पायांमध्ये सूज दिसू लागते. दुसरे कारण काय असते की जेव्हा किडनी खराब होत आहे, तेव्हा युरिनसह प्रोटीनही लीक होत आहे. आता प्रथिने आपले रक्त जाड करतात. आता जेव्हा रक्त गाढे आहे, तेव्हा ठीक आहे. पण जर रक्त पातळ झाले तर ते पाण्याच्या स्वरूपात पायांमध्ये भरायला लागते, फ्लुइड बनून पायांमध्ये भरायला लागते आणि आपल्याला सकाळी दोन्ही पायांमध्ये सूज दिसते. ही सूज कधीही हलक्यात घेऊ नये. जर तुम्हाला ही सूज दिसत असेल तर त्यावर काम करण्याची गरज आहे. तुम्हाला हे समजून घेण्याची गरज आहे की ती सूज कोणत्या कारणामुळे येत आहे. कारण जर तुमचा लिव्हर खराब असेल, तरीही पायांमध्ये सूज दिसू शकते. ठीक आहे. पोटाच्या आसपास सूज दिसू शकते आणि जर किडनी ही खराब होत असेल, तरीही तुम्हाला तुमच्यात सूज दिसू शकते. त्यामुळे सूज हा एक लक्षण आहे, जो अनेक गोष्टींकडे इशारा करतो. त्यामुळे हे पाहणे आवश्यक आहे की सूज कुठे आहे. लिव्हरची समस्या आहे, किडनीची समस्या आहे किंवा इतर काही समस्या आहे. हे शोधून काढण्याची गरज आहे. आता पुढे जाऊया दुसऱ्या लक्षणाकडे आणि ते आहे खावट. विचार करा की तुम्ही 10 पायऱ्या चढलात आणि तुम्हाला दम लागला. हे सगळ्यांसोबत होत नाही, पण जर शरीर आतून कमजोर झाले असेल, स्टॅमिना संपला असेल, आपण कमी आहोत, थकावट खूप जास्त आहे, तरच असे होईल. जेव्हा आपली किडनी खराब होऊ लागते, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या इतर अवयवांवरही होऊ लागतो. त्यामुळे आपल्या सामान्य क्रियाकलापांमध्ये, जिथे आपले शरीर खूप सक्रिय असते, 10 ते 20 पायऱ्या चढणे, धावणे, ते शरीरासाठी कठीण होऊ लागते आणि त्यामुळे आपल्याला दम लागण्याची समस्या दिसू लागते. की मी 10 पायऱ्या चढलो आणि माझा दम लागला, मला बसण्याची गरज आहे. त्यामुळे ही थकावट कधीही व्हिटॅमिन घेऊन दाबू नये. तुम्हाला जेव्हा वाटेल की तुमचे शरीर खूप जास्त वेळा थकत आहे, तेव्हा तुम्हाला एकदा फुल बॉडी चेकअप करून घ्यायला हवे, जेणेकरून थकावट मागील कारण काय आहे हे समजू शकेल. आग हे कारण नाही, लूटमार ही समस्या नाही. लिव्हरमध्ये काही समस्या नाहीत का? किडनी व्यवस्थित काम करत आहे का नाही? जर तुम्ही या छोट्या-छोट्या संकेतांवर योग्य कृती केली तर तुम्ही तुमच्या किडनीला खराब होण्यापूर्वीच थांबवू शकता. कारण हे जे लक्षण मी तुम्हाला सांगितले ते इतके सामान्य आहेत की प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीत दिसून येतात. आजारी त्या लोकांमध्ये वाढतात, जे या संकेतांना दाबून टाकतात. म्हणून तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे की तुमचे शरीर कोणत्याही मोठ्या आजारासाठी सुरुवातीला छोटे-छोटे संकेत त्या छोट्या-छोट्या संकेतांना तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. तुम्ही त्यावर काम करायचे आहे. स्वतः करू शकता. नाही करू शकता तर डॉक्टरची मदत घ्या. पण आजाराला वाढू देऊ नका. तर मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला शरीर देणाऱ्या संकेतांबद्दल बरेच काही समजले असेल. तरीही तुम्हाला कोणत्याही डॉक्टरकडून काहीही विचारावेसे वाटते, तुम्ही सहज येऊन डॉक्टरच्या संपूर्ण टीमशी बोलू शकता. यासह मी निघण्यासाठी तुमची परवानगी घेऊ इच्छितो. भेटूया व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.